अर्जुन सायलीने तिला गाठलं तर कठीण होईल. प्रिया ज्या बाईला शोधत होती ती अचानक गायब. घराला कुलूप. पण खरी गेम इथेच सुरू होते, कारण अर्जुन आणि सायलीने आधीच टाकलीये मोठी चाल. साक्षी आणि सचिन भाऊजींबद्दल काही कळलंय का पोलिसांना? एपिसोडची सुरुवात होते प्रियाच्या टेन्शनने. प्रिया खूप घाईगडबडीत त्या बाईच्या घरी पोहोचलेली असते. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतं की ती खूप घाबरलेली आहे, कारण त्या बाईकडे तिच्या आयुष्याचे काही मोठे रहस्य आहेत. प्रिया मनात विचार करते, आज काहीही झालं तरी मला त्या बाईला भेटायलाच पाहिजे, नाहीतर सगळं संपेल. ती लगेच दरवाजाजवळ जाते, पण तिथे तिला दिसतं दरवाजाला कुलूप लावलेलं आहे. इथेच पहिला मोठा ट्विस्ट येतो. प्रिया थोडी घाबरते. ती इकडे तिकडे पाहते, शेजाऱ्यांना विचारायचा प्रयत्न करते, पण कुणालाही काही माहिती नसते. ती स्वतःशीच बोलते, ही बाई अचानक कुठे गेली? कालपर्यंत इथेच होती, मग आज अचानक गायब कशी? आता तिच्या मनात शंका निर्माण होते, काही अर्जुन आणि सायलीला तर कळलं नसेल ना? हीच ती वेळ असते जिथे प्रियाला पहिल्यांदा खरी भीती वाटायला लागते. प्रिया आता पूर्णपणे घाबरलेली असते. तिला वाटायला लागतं की अर्जुन आणि सायलीने त्या बाईला शोधलं असेल आणि आता ते तिच्याविरुद्ध पुरावे गोळा करत असतील. ती विचार करते, जर त्या बाईने सगळं सांगितलं तर माझं काय होईल? इथे प्रेक्षकांच्या मनातही प्रश्न निर्माण होतो, प्रिया नेमकं काय लपवतीये? आता सीन कट होतो अर्जुन आणि सायलीकडे. इथे दाखवलं जातं की त्यांनी त्या बाईला त्या घरातून सुरक्षित ठिकाणी शिफ्ट केलेलं असतं. हा सीन खूप इम्पॉर्टंट आहे. त्या बाईला एका शांत सुरक्षित जागी ठेवलेलं असतं, जेथे कुणालाही तिच्याबद्दल माहिती नाही. सायली खूप काळजीपूर्वक त्या बाईची काळजी घेत असते. अर्जुन त्या बाईला शांतपणे समजावतो, आम्ही तुम्हाला इथं का आणलं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्हाला काही अशा गोष्टी माहीत आहेत ज्या खूप धोकादायक आहेत. तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो, म्हणून काही दिवस तुम्ही इथेच सुरक्षित राहा. हा डायलॉग खूप भारी आहे. यातून स्पष्ट होतं की 1. त्या बाईकडे खूप मोठं रहस्य आहे. 2. आणि ते रहस्य प्रियाशी संबंधित आहे. पुढचा सीन जातो तो अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये. रूममध्ये हलकासा पिवळसर लाईट लागलेला असतो. खिडकीतून थंड वारा येत असतो आणि वातावरणात एक वेगळीच शांतता पसरलेली असते. अर्जुन आणि सायली दोघेही बेडवर टेकून शांतपणे गप्पा मारत बसलेले असतात. पण त्या शांततेच्या मागे एक अस्वस्थता स्पष्ट दिसत असते. सायलीच्या चेहऱ्यावर थोडी चिंता दिसत असते. ती जरी अर्जुनसोबत बोलत असली तरी तिचं लक्ष कुठेतरी दुसरीकडेच असतं. अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि हलकसं स्मित करत म्हणतो, काय झालं सायली, इतकी शांत का आहेस आज? सायली थोडी हसण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या चेहऱ्यावरची काळजी लपून राहत नाही. ती म्हणते, काही नाही अर्जुन सर, असंच. अर्जुन लगेच ओळखतो की काहीतरी बरोबर नाही. तो तिच्याजवळ सरकतो आणि तिचा हात हातात घेतो. मला सांग सायली, तू माझ्यापासून काही लपवू शकत नाहीस. काय चाललंय तुझ्या मनात? सायली काही सेकंद शांत राहते आणि मग अचानक उठते. ती फोन हातात घेते आणि म्हणते, मला चैतन्य भाऊजींना फोन करायचा आहे. अर्जुन थोडा आश्चर्यचकित होतो. आत्ता? काय झालं? सायली गंभीर आवाजात म्हणते, मला साक्षी आणि सचिन भाऊजींबद्दल जाणून घ्यायचं आहे. पोलिसांना काही समजलं का ते? अर्जुन थोडा विचारात पडतो, पण काही बोलत नाही. सायली लगेच चैतन्यला फोन लावते. फोन वाजतो. 2-3 रिंग्स नंतर चैतन्य फोन उचलतो. हॅलो, सायली वहिनी. सायली थोड्या घाईत बोलते, चैतन्य भाऊजी, पोलिसांना साक्षी आणि सचिन भाऊजींबद्दल काही समजलं का? क्षणभर तिकडून शांतता. चैतन्याच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत असतं, पण तो लगेच स्वतःला सावरतो. तो खोटं बोलत म्हणतो, नाही सायली वहिनी, अजून काहीच माहिती मिळालेली नाही. सायली थोडा वेळ काही बोलत नाही, जणू ती त्याच्या आवाजातून काहीतरी ओळखण्याचा प्रयत्न करत असते. खरंच ना भाऊजी? चैतन्य लगेच म्हणतो, हो, तू काळजी करू नकोस, काही कळलं तर मी तिला नक्की सांगेन. सायली म्हणते, ठीक आहे भाऊजी, आणि ती फोन ठेवते. फोन ठेवताच सायली काही क्षण शांत उभी राहते. अर्जुन तिच्याकडे बारकाईने पाहत असतो. तो विचारतो, काय म्हणाले चैतन्य? सायली हळू आवाजात म्हणते, ते म्हणतायत काहीच माहिती मिळालेली नाही. अर्जुन थोडा हसतो आणि म्हणतो, मग ठीक आहे ना, तू कशाला एवढा विचार करतेस? सायली लगेच त्याच्याकडे वळते. तिच्या डोळ्यात आता शंका दिसायला लागलेली असते. ती म्हणते, आहो, तुम्हाला खरंच वाटतंय की काहीच समजलेलं नाही? अर्जुन थोडा गोंधळतो. म्हणजे? सायली पुढे म्हणते, मला माहीत आहे, काहीतरी लपवलं जातंय. अर्जुन तिच्याकडे पाहतो. सायली, तू जास्त विचार करतेस. सायली थोडी रागात येते. नाही अर्जुन, मी काहीही उगाच बोलत नाही. ती पुढे म्हणते, तुम्ही एखादी लहानशी गोष्ट जरी माझ्यापासून लपवली ना तरी मला ते लगेच समजतं. अर्जुन शांत होतो. सायलीचा आवाज आता इमोशनल झालेला असतो.
असेच मालिकेचे रिव्ह्यू पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.